जय मूल निवासी साथियों, आज राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ प्रोटॉन विंगचं पहिलं महाराष्ट्र राज्य अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। या अधिवेशनामध्ये जे विषय चर्चेला घेतले त्या विषयावरती या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। यामध्ये जो पहिला आणि दुसरा विषय जो आहे, सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत पुस्तकामधून जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं बदनामीचं षडयंत्र, आणि दुसरा जो विषय आहे बहुजन समाजाला ब्राह्मणाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी जन आंदोलनात बहुजन शिक्षकांची आणि राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाची भूमिका, एक चिंतन, या दोन विषयावरती मी 2-3 मुद्द्यावरती फक्त बोलणार आहे। आज हा जो पहिला विषय आहे की पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आमच्या बहुजन नायकांचं चरित्र हनन, त्यांची बदनामी करण्याचं काम मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय। आणि ते आजच होतंय असं नाही, तर जेव्हापासून ही शिक्षण व्यवस्था निर्माण झाली आणि त्या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं तेव्हापासून ही प्रक्रिया चालू आहे। परंतु त्याचे पडसाद जे आहेत ते वारंवार अशा प्रकारे का उमटतात, याच्या मागचं थोडं कारण जर आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की कालपर्यंत आमच्या बहुजन समाजाला या गोष्टी माहीत नाहीये। बहुजन समाज या गोष्टीची चाचपणी करणार नाही, जे आहे ते स्वीकारेल आणि जे स्वीकारेल त्याच्यावरतीच तो अंमलबजावणी करेल, या भूमिकेतून अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा प्रचार होत होता। परंतु आज ज्यावेळेस अशा गोष्टी पाठ्यपुस्तकातून किंवा अभ्यासक्रमामधून आमच्या समोर येतात त्यावेळेस मला असं वाटतं की याच्यामध्ये आमचा बहुजन समाज हा किती जागरूक आहे किंवा अन्याय सहन करण्याची त्याची किती परिसीमा त्याने घातलेली आहे, हे चाचपणी करण्यासाठी वारंवार या गोष्टी आमच्या पुढे आणल्या जातात। की खरंच तुम्ही अजून जागे आहात का? खरंच तुम्हाला तुमच्या अस्मिता कशा संपवल्या जातात हे तुम्हाला माहित आहे का? याची जाणीव तुम्हाला होती का? याची चाचपणी करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात। काल परवा व्हॉट्सअपला तुम्ही पाहिलं पण असेल की 11वीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्या संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता आहेत त्यांचाही उल्लेख ज्या पद्धतीने केला गेला, म्हणजे हे सगळं जे आहे जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जातात। आणि वास्तविक हे सगळं घडतंय कशामुळं, याच्या मागचं कारण आहे पहा की दुसरा जो विषय, पहिला आणि दुसरा विषय जो आहे हे एकमेकांशी संलग्न विषय आहे। दुसऱ्या विषयामध्ये आपण भूमिका मांडली की बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी बहुजन शिक्षकांची भूमिका। वास्तविक आम्ही आमच्या गुलामीचा आणि त्या गुलामीतून स्वतंत्र होण्याचा इतिहास जर पाहिला तर याची पहल ही शिक्षकांपासूनच झालेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात जी आहे ही शिक्षकी भूमिकेतून झालेली आहे। आणि त्यामुळे शिक्षण हे या व्यवस्थेतून मुक्त होण्याचं फार प्रभावी साधन आहे। पण आज 70 वर्षानंतर सुद्धा आमची अवस्था अशी आहे की आमच्यापर्यंत हे शिक्षण जे आहे हे पोहोचू दिलेलं नाही। कारण जे पोहोचलंय, वारंवार ह्या गोष्टी घडतात आणि केवळ इथेच घडत नाही तर देशामध्ये सुद्धा अनेक घटना घडतात। अगदी रोहित वेमुलापासून ते हनुमानापर्यंत प्रत्येकाची जात शोधण्याचा प्रयत्न केला जातो। या ठिकाणी मॅडमनी मांडली, नम्रता झगडे मॅडम जे आहे त्यांनी सांगितलं या ठिकाणी की बाबा माझ्या जातीमुळे माझ्यावरती हा अन्याय झाला। मॅडम केवळ तुमच्यावरतीच होतोय असं नाही, तर या देशामधल्या देवालिकांना सुद्धा ब्राह्मण सोडत नाही, त्यांची पण जात शोधण्याचं काम इथे चालू आहे। मग सगळं जे या देशामध्ये घडतंय ते का घडवलं जाते? तर आम्हाला वाटतं हे शून्यामध्ये घडतंय। या सगळ्या चर्चेमध्ये आपल्या लक्षामध्ये आलं असेल की ज्या वेळेस या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू होती त्या प्रक्रियेमध्ये 5 राज्यांच्या निवडणुका कधी झाल्या, त्याचे निकाल कधी लागले याची खबर सुद्धा आम्हाला लागली नाही। 1700 कोटी रुपये खर्च या निवडणुकांवरती झाले। मागच्या
लोकसभेला 30,000 कोटी रुपयाचा खर्च बीजेपीने केला होता. मग यावेळेचं बजेट किती असणार आहे? म्हणजे निवडणुका ज्या आहेत त्या नॉन इश्यूवरती घडवल्या जातात, घडवून आणल्या जातात आणि त्याच्यावरती चर्चा होते. आणि शिक्षण प्रक्रिया जी आहे पूर्णपणे 70 वर्षामध्ये लोकशाही जर आपल्याला यशस्वी करायची असेल तर अशिक्षित आल्याने समाजामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी समाज हा शिक्षित असला पाहिजे. आज 70 वर्षानंतरही या देशामधली लोकशाही यशस्वी का होत नाहीये याच्या मागचं प्रमुख कारण आहे या देशामधली भ्रष्ट शिक्षण व्यवस्था. आणि ती भ्रष्ट शिक्षण व्यवस्था भ्रष्ट करण्याचं काम कधीपासून सुरू झालं? 1950 पासून हे काम सुरू झालं. त्याच्या आधी आमच्यापर्यंत शिक्षणच नव्हतं. आमच्या महापुरुषांनी ते आमच्यापर्यंत आणून दिलं आणि त्यानंतर जी प्रक्रिया सुरू झाली राजीव गांधींच्या काळामध्ये. कारण बरेचदा आता जे कायदे किंवा आता जे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय सरकार घेतं, वेगवेगळ्या प्रकारचे GR आणले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनवले जातात, ह्या सगळ्या प्रक्रिया कुठून सुरू झाल्या? 1985 ला आपलं जे केंद्रीय शिक्षा मंत्रालय आहे याचं पहिलं नाव जे होतं हे शिक्षण मंत्रालय होतं. आणि 1985 ला राजीव गांधींच्या काळामध्ये या शिक्षण मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय बदलून मानव संसाधन विकास मंत्रालय केलं गेलं. आणि इथंच तुमचं शिक्षण काढून घेतलं गेलं. इथून पुढे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मानव हा एक संसाधन आहे. जसं पाणी, माती, खनिज ही एक संसाधन आहेत ना, तसं मानव हा सुद्धा एक संसाधन आहे आणि त्याचा विकास कसा करायचा या दृष्टिकोनातून ते मंत्रालय बनवलं गेलं आणि तिथून पुढे ही सगळी प्रक्रिया सुरू झाली. केवळ एवढ्याच गोष्टीवरती थांबत नाही साथीहो, तर नियोजन आयोग जो आहे, योजना आयोग जो आहे, या योजना आयोगाची 11वी जी पंचवार्षिक योजना आहे. तर आम्हाला एकीकडे सांगितलं गेलं की 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आणि दुसरीकडे 6 ते 14 वयोगटातल्या मुलांच्या बाबतीमध्ये जर ही भूमिका घेतली गेली तर त्याच्यावरच्या मुलांच्या बाबतीमध्ये काय भूमिका आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये योजना आयोगानं माध्यमिक शिक्षणाचा उद्देश जो आहे फार गंभीर बाब आहे. ही माध्यमिक शिक्षणाचा जो उद्देश सांगितला त्या उद्देशामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लागणारा कुशल कारागीर, लागणारा कुशल मजदूर तयार करणं हे माध्यमिक शिक्षणाचा उद्देश आहे. माहित आहे आम्हाला लोकांना? हे सगळ्या गोष्टी हवेमध्ये घडत नाही. 2 महिन्यापूर्वी पेपरला बातमी होती की आंतरराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत, या मल्टीनॅशनल कंपन्यांची भारतामधल्या मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणामध्ये यांची मागणी आहे की यांना जो कुशल मजदूर जो आहे कमी पगारामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामधून मिळतो आणि तो तयार करण्याचं काम कोणाच्या मार्फत केलं जात आहे? आमच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत. आम्हाला वाटतं हे शिक्षण देण्याचं काम चालू आहे. हे शिक्षण देण्याचं काम चालू नाहीये तर आमच्यामधून कुशल कामगार, कुशल मजूर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्माण करण्याचं हे काम चालू आहे. त्यामुळे आम्ही लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये शिक्षकांची भूमिका का महत्वाची आहे? कारण पहा, कालपर्यंत ज्यावेळेस आम्हाला शिक्षण मिळत नव्हतं, आजही आपण ज्यावेळेस इतिहासाविषयी सांगतो, इतिहासामध्ये आमच्यावरती अन्याय का झाला, अत्याचार का झाला, आम्ही सहजपणे सांगतो की ब्राह्मणांनी आमच्यापासून हे नाकारलं होतं, ब्राह्मण आमच्या मुलांना शिकवत नव्हते म्हणून आम्ही शिक्षणापासून वंचित राहिलो. पण आज बहुजन शिक्षकांची भूमिका ही जास्त महत्वाची आहे आणि त्यांनी हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून, पाठ्यक्रमाच्या माध्यमातून हा ब्राह्मणवाद, ही असमानता, हा दैववाद, ही गैरबराबरीची भावना बहुजन समाजामध्ये रुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि ते रुजवण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून होतंय. कारण हा पाठ्यक्रम, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही शिक्षक बांधव करतो. त्यामुळे उद्या समाजामध्ये हा चुकीचा जर विचार पसरत असेल तर त्याला जबाबदार कोणाला धरलं जाणार आहे? शिक्षकाला धरलं जाणार आहे. कारण ब्राह्मण शिक्षक होता म्हणून ब्राह्मणाला तुम्ही जबाबदार धरलं, पण आज बहुजन समाजामधलेच लोक शिक्षक आहेत. त्यामुळे उद्या समाज जबाबदार कोणाला धरणार आहे? आपल्याला धरणार आहे. त्यामुळे आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की समाजामधल्या या समस्यांचं, या कलुषित
विरोध आमच्यावरती राहणार आहे. आणि एक शिक्षक एक प्राध्यापक काय करू शकतो त्यानं जर ठरवलं तर त्याचं काल परवाचं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल की आफ्रिकेसारखा देश, जगामधल्या अति मागास देशांमधला एक देश, त्या देशामधल्या प्राध्यापकांनी वर्णद्वेषी असणाऱ्या गांधीजींचा पुतळा त्याच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवलं आणि तो पुतळा त्यांनी काढून टाकला. तिथल्या सरकारला, तिथल्या व्यवस्थेला तो पुतळा काढावा लागला. म्हणजे शिक्षकांनी ठरवलं तर ते काय करू शकतात. आफ्रिकेसारख्या मागासलेल्या देशांमधले शिक्षक प्राध्यापक जर हे काम करू शकतात तर भारतातले शिक्षक का नाही करू शकत. कारण आफ्रिकेपेक्षा भारत कितीतरी विचाराने पुढारलेला देश आहे असं आम्ही मानतो. आहे की नाही तो संशोधनाचा विषय आहे, परंतु आम्ही तर असं मानतो. त्यामुळे आम्ही हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर बहुजन समाज आला आणि एकंदरीतच बहुजन समाजामधल्या शिक्षकांना जर आपल्या अधिकारांचं जर रक्षण करायचं असेल तर आम्हाला समाजाची लढाई लढावी लागेल. कारण आज प्रत्येक काम करणारा जो कर्मचारी आहे हा कर्मचारी त्याच्या डिपार्टमेंट मधल्या समस्यांमुळे त्रस्त आहे आणि त्या समस्यांमुळे त्रस्त असल्यामुळं त्याचं समाधान तो आपल्या डिपार्टमेंटमध्ये शोधतोय. आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही समस्यांचं समाधान शोधल्यामुळं त्या समस्या निर्माण करणारं काही डिपार्टमेंट नाहीये. समस्या निर्माण करणारी व्यवस्था आहे. बनणारा कोणताही कायदा, बनणारा कोणताही आमच्या विरोधामधला कायदा हा डिपार्टमेंटमध्ये बनत नाही, तो व्यवस्थेमध्ये बनतो. आणि ती व्यवस्था जी भ्रष्ट आहे ती व्यवस्था जर आम्ही संपवली नाही तर हे कायदे असेच बनत राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांची भूमिका याच्यामध्ये फार महत्वाची आहे. आणि आज समाजामध्ये, कारण या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवायच्या असतील, समाजाला या अनुषंगाने जागरूक करायचं असेल तर सर्वात जास्त वेळ, बुद्धी, पैसा या गोष्टी असणारा जो वर्ग आहे तो म्हणजे शिक्षक वर्ग आहे. शिक्षकाकडे या सगळ्या गोष्टींचं समाधान आहे. शिक्षक आपण पाहिलं की समाजामध्ये आज प्रत्येक जण इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, पण त्यांच्या हातामधून एका डॉक्टरच्या हातून दुसरा डॉक्टर घडत नाही. एका इंजिनियरच्या हातामधून दुसरा इंजिनियर निर्माण नाही होऊ शकत. एका वकिलाच्या हातून दुसरा वकील नाही निर्माण होत. परंतु एका शिक्षकाच्या हातामधून मात्र हजारो, लाखो IAS, IPS निर्माण होतात. पण या सगळ्या भूमिकामध्ये शिक्षकाने महत्वाची जी भूमिका आहे ती माणूस घडवण्याची, ही भूमिका शिक्षकानं निभावली पाहिजे. आणि माणूस घडवण्याची भूमिका जर आम्हाला निभवायची असेल तर आमचं शिक्षण कसं संपवलं गेलंय याच्या विरोधामध्ये आम्हालाच काम करावं लागेल. आज आमच्याकडे जर पाहिलं तर प्राथमिक शिक्षणाची अवस्था जर आपण पाहिली तर कशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. मुलांना खिचडीपासून सगळं शाळेमध्ये मिळते, परंतु शिक्षण नावाची व्यवस्था तिथे काही मिळत नाही. KG पासून PG पर्यंत समांतर सगळी खासगी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे सरकारी व्यवस्था काय झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे. केवळ एवढंच षडयंत्र यांचं नाहीये साथी हो. तर आता प्राथमिक शाळा ज्या आहेत 20 पटाच्या आतल्या, 10 पटाच्या आतल्या, 30 पटाच्या आतल्या शाळा बंद करण्याचा कार्यक्रम आहे. आणि शाळा बंद करण्याच्या मागचं कारण सांगितलं जातं. आणि कदाचित ते आमच्यासारख्या शिक्षक बांधवांनाही खरं वाटतं की द्विशिक्षकी शाळेवरती 2 शिक्षक, एकाचा 50,000 रुपये पगार, म्हणजे एका शाळेमध्ये 20 विद्यार्थी, 20 विद्यार्थ्यांवरती 1 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा त्यांच्या गाडी भाड्यासाठी दर महिना 5,000 रुपये खर्च केला तर सरकारचा पैसा वाचणार आहे आणि मुलांनाही शिक्षण मिळणार आहे. पण केवळ याच्यामधून हे होणार नाही साथी हो. भारतामध्ये 6 लाख गावं आहेत. 6 लाख गावांमधल्या 2 लाख गावांमध्ये अजूनही शाळा नाही, म्हणजे 4 लाख गावांमध्ये शाळा आहेत. एका सरकारी शाळेची मालमत्ता कमीत कमी एका सरकारी शाळेकडे 2 एकर ते 5 एकर जमीन आहे ऍव्हरेजली. एका सरकारी शाळेकडे कमीत कमी 2 एकर ते 5 एकर जमीन आहे. आपण कमीत कमी ऍव्हरेज मानू की 2 एकर जमीन आहे. 4 लाख शाळा गुणिले 2 एकर जमीन म्हणजे 8 लाख एकर जमीन झाली. जर या शाळा बंद झाल्या तर ही 8 लाख एकर जमीन कोणाच्या कशामध्ये जाणार आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाहतो जिल्हा परिषदेकडे प्रत्येक शाळेची प्रॉपर्टी फाईल बनवा. तुमच्या शाळेची जमीन किती आहे, त्याच्यामध्ये बिल्टअप एरिया किती आहे, त्याच्या पुढे मोकळी जागा किती आहे, ह्या फाईल शासनाकडून घेतल्या जात आहेत ना. इथं प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना माहित असेल. म्हणजे या सगळ्या जमिनी ज्या आहेत ह्या उद्योगपतींकडे हँडओव्हर करण्याचं काम सुद्धा होणार आहे. म्हणजे केवळ हे शिक्षण संपवण्यापुरतं नाहीये तर आमची जी साधनं आहेत, जी साधनं सरकारच्या पैशामधून निर्माण झालेली आहेत. सरकारी शाळांची जमीन गावकऱ्यांची आहे, त्याचा
त्यासाठी दिलेला पैसा जो आहे हा शासनाकडून आलेला आहे, म्हणजे लोकप्रतिनिधींचा, लोकांचा पैसा आहे. मग हा पैसा सगळा उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि शिक्षकांनी खास करून या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत की शिक्षक म्हणून ही आमची शेवटची पिढी आहे. काल परवाच एक शेवटची गोष्ट सांगते, फार महत्वाची बाब आहे. काल 14 डिसेंबर 2018चा जर तुम्ही लोकसत्ता हा पेपर वाचला तर या लोकसत्तामध्ये एक बातमी आलेली आहे की त्याच्यामध्ये आता जी कंत्राटी भरती आहे, सगळ्या राज्य सरकारचे जेवढे काही डिपार्टमेंट आहे या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जी भरती होणार आहे ही बाह्य यंत्रणा करणार आहेत, अशा प्रकारची माहिती UPS मदान अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग जे आहेत यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि बाह्य यंत्रणेद्वारे केवळ फक्त क्लास 1चे अधिकारी, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 हे अधिकारी त्याच्यामधून भरले जाणार. क्लास 4चे जे लोक आहेत ते त्याच्यामधून भरले जाणार नाहीत. आणि याचं कंत्राट जे आहे ते कंपन्यांना दिले जाईल. आणि जो पगार आहे कर्मचाऱ्यांचा, म्हणजे एखाद्या कंपनीनं जर 100 कर्मचारी नेमले तर त्या 100 कर्मचाऱ्यांचा पगार त्या कंपनीकडे जाणार आहे, त्या सरकारचा आणि डायरेक्ट कर्मचाऱ्यांचा काही संबंध नाही. मग तुमचं पेन्शन, तुमचं फंड, तुमची भविष्यातली सिक्युरिटी, तुमचे मेडिकल क्लेम्स याचा आणि सरकारचा काही संबंध राहणार नाही. इतक्या भयानक पद्धतीने हे सगळं चालू आहे. त्यामुळे हे सगळं जर आम्हाला थांबवायचं असेल तर जे आहेत त्यांनाच हे वाचवावं लागेल. आणि या भूमिकेतून शिक्षकांनी बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि एकंदरीतच स्वतःच्या आणि समाजाच्या समस्यांचं, कारण आम्ही समाजाच्या समस्यांचं समाधान केलं तर त्याच्यामध्ये आमच्याही समस्यांचं समाधान होणार आहे, अशा प्रकारचे भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रोटॉनच्या माध्यमातून देशभरामध्ये जे नेटवर्किंग आपण उभं करत आहोत, कारण केवळ आणि केवळ कर्मचाऱ्यांमध्ये आज हा एकच आशावाद आहे की जो कर्मचाऱ्यांची डुबणारी नौका जी आहे ती तारू शकतो. ती तारण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हाल आणि प्रोटॉनच्या माध्यमातून आणि बामसेटच्या माध्यमातून जे देशभरामध्ये राष्ट्रव्यापी जन आंदोलन निर्माण केले जात आहे त्या आंदोलनाला साथ सहयोग करताल अशी आशा आणि विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते. संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार. जय मूळ निवासी, जय भारत.